लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे आज सकाळी 9च्या सुमारास शेततळ्यात पडलेल्या 2 चिमुकल्या मुलींचा उपचारासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे आणि आंदोलन छेडलंय. आनंदी अनिल कांडेकर वय वर्ष 4 आणि वीरा प्रवीण कांडेकर वय वर्ष 3 या दोघी खेळता खेळता शेतातील शेततळ्यात पडल्या. स्थानिकांनी त्यांना तातडीनं बाहेर काढून उपचारासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे उपचाराला विलंब झाला आणि यातच या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी केली. तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे आणि तालुका आरोग्य अधिकारी शैला डांगे या घटनास्थळी पोहोचल्यावर आंदोलकांनी त्यांनाही काही काळ आरोग्य केंद्रामध्ये रोखून धरलं. पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मध्यस्थीनंतर दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं गेलं. त्यानंतर सुमारे 4 तासानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं. या घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असून चौकशीनंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असं अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांनी सांगितलं. आमचे सहकारी मित्र अनिल कांडेकर यांच्या शेतामध्ये जे शेततळं आहे ते त्यांच्या घराजवळच आहे. सकाळी दोन्ही मुली, त्यांची मुलगी आणि पुतणी या खेळत असताना त्या तलावाकडे गेल्यानंतर तलावात पडल्या शेततळ्यामध्ये. अनिलनी दोन्हींना आटोकाट प्रयत्न करून बाहेर काढलं. त्यांचा श्वासोच्छ्वास चालू होता. त्यानंतर तो गावात घेऊन आला दवाखान्यामध्ये. ते दरम्यानच्या काळात लोणी PUCमध्ये फोन केला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲम्ब्युलन्ससाठी. तर तिथं ज्या गायकवाड मॅडम इन्चार्ज आहेत त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवू दे म्हणून सांगितलं आणि तदनंतर त्यांनी वरिष्ठ अधिकारी डॉक्टर मुळे यांना फोन केला. त्यामुळे डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्स देता येणार नाही अशा त्यांना सूचना दिल्या. त्यानंतर ती ॲम्ब्युलन्स काही गेली नाही. ह्या घटनेमध्ये 10-15 मिनिट वेळ गेला आणि सदर पेशंट पुढील हॉस्पिटलला नेण्यासाठी जो मधला कालावधी गेला 15-20 मिनटं, त्यामध्ये त्या दोन्ही मुली गतप्राण झाल्या. ह्या सर्व गोष्टीस डॉक्टर मुळे हे जबाबदार आहेत. आमची गावकऱ्यांची इच्छा आहे की बाबा ह्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मुळात असा विषय ॲम्ब्युलन्स शासनाची आहे. प्रत्येक वेळेस ते ॲम्ब्युलन्स डॉक्टरांना विचारायची. ॲम्ब्युलन्स विचारल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सला डिझेल पेशंटने टाकायचं आणि मग ते ॲम्ब्युलन्स इथून हलती. मुळात हा शासनाचा जो कारभार आहे तोच चुकीचा आहे. ॲम्ब्युलन्स शासनाची असताना तिला डिझेल गावकऱ्यांनी किंवा पेशंटने द्यायचं कारण पडत नाही. हे प्रत्येक वेळेस गावातील पेशंटची पिळवणूक करायची आणि त्याचा गैरफायदा घ्यायचा. या माध्यमातून आजच्या घडलेल्या घटनेतून जो काही गावातील लोकांचा तीव्र संताप आहे त्या माध्यमातून मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो शासनास की संबंधित जो डॉक्टर आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि हे ॲम्ब्युलन्स गावातील म्हणजे ह्या उपकेंद्राच्या अंडर जे गावं येतात मडेवडगाव, चिंबळा, लोणी, बेलोंडी ह्या सर्वांना ती अचानकपणे कधी उपलब्ध झाली पाहिजे. मी चंद्रकला महादेव पवार, लोणी व्यंकनाथ, उपसरपंच लोणी व्यंकनाथ. आज या ठिकाणी 2 कांडेकरांच्या लहान छोट्या मुलींचं शेततळ्यामध्ये पडून निधन झालं, अपघाती निधन. त्याबद्दल ज्यावेळेस ॲम्ब्युलन्स मागवली त्यावेळेस त्यांनी सुविधा लवकर दिली नाही, त्यामुळं त्या मुलींचं निधन झालं. त्याबद्दल ॲम्ब्युलन्स व्यवस्थित टायमिंगवर पोहोचली असती तर अशी घटना घडली नसती. त्याबद्दल ही सरकारी सुविधा कमी पडली.
त्यांनी जर ते टायमिंगवरती दिलं असतं तर असं घडलं नसतं. त्या हॉस्पिटलमध्ये येऊन त्या गायकवाड मॅडमशी चर्चा केली, त्यांना विचारपूस केली. त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांना वाटलं की आमच्यामुळं, त्या म्हणल्या की मी बोलले की ही ॲम्ब्युलन्स देऊ म्हणून, पण जे मेन सर होते ते म्हणले की नाही देता येणार. मुळे सर होते ते म्हणले नाही देता येणार. त्यामुळं असं घटना घडली. त्यांना असं वाटलं की मी जर दिली असती तर अशी घटना घडली नसती. त्यांना स्वतःला असं अपराधेवणी वाटतंय. त्या घाबरल्या. मुळे सर निलंबित झाल्याशिवाय हॉस्पिटल उघडून देणार नाही आणि सुविधा देणार नाहीत म्हणून. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती मांडगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी. लोणी व्यंकनाथ इथून फोन आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरून माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागोजींचा यांच्या सल्ल्यानुसार मी इथे PSCला लॉक लावलं आहे ग्रामस्थांनी, आणि 2 बालकांचा मृत्यू झाला आहे बुडून. त्या संदर्भात ॲम्ब्युलन्सबद्दल काहीतरी तक्रार असल्याचं आणि डॉक्टरांबद्दल काही तक्रार असल्याबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही इथे आल्यानंतर ग्रामस्थ जमा झालेले होते आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याशी चर्चा करू असं बोलून त्यांनी मला देखील लॉक केलं आणि माझ्याबरोबर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर डांगे मॅडम यांना देखील लॉक करण्यात आलं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळ बाचाबाची PI साहेब आल्यानंतर झाली आणि मग लॉक उघडून सामंजस्याने सगळ्यांचं सांत्वन करण्यात आलं. आणि जे काय कोणी दोषी निघेल, समजा जर आमच्या कर्मचारी किंवा डॉक्टरांकडून ॲम्ब्युलन्स देण्यामध्ये काही चूक झाली असेल किंवा त्याच्यामध्ये जर दोष असेल त्यांचा, तर योग्य ती कारवाई जिल्हा स्तरावरून आरोग्य विभागात घेण्यात येईल. त्याच्यात जिल्ह्याकडे ॲक्च्युली 2 प्रकारचे ॲम्ब्युलन्स असतात आरोग्य विभागाचे, 102 आणि 108. 108 ही सिव्हिल सर्जन साहेबांच्या अंतर्गत येते आणि ती रेफरलसाठी वापरली जाते. पूर्ण राज्यामध्ये तिचे मॅपिंग केलेलं आहे, तिचा एरिया ठरलेला आहे, ती कुठे उभी राहील आणि तिला कॉल आला की ती जाते. 102 ही PSCसाठी दिलेली ॲम्ब्युलन्स आहे, जी PSCच्या कामासाठी आणि माता आणि बालसंगोपन ह्याच कार्यक्रमाअंतर्गत वापरली जाते. आणि PSCच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यासाठी ही ॲम्ब्युलन्स नाही देत आहे. हे शासन निर्णयामध्ये आहे. गव्हर्मेंटच्या जे शासन निर्णय आहे त्यानुसार तरी 102 फक्त माता बाल संगोपनसाठी वापरायची आहे. एक PSCमधून म्हणजे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट टू गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट आपण पाठवू शकतो. हे पेशंट प्रायव्हेटला होतं आणि दुसऱ्या प्रायव्हेटला जाणार होतं असं मला आत्तापर्यंत समजलं. तरी आम्ही सखोल चौकशी झाल्यानंतर याच्यावर योग्य ते मला बोलता येईल. आता ह्याच्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरती आमचं जे इथल्या जे परिस्थिती होती, आज जी काही बरीच मोठी मॉब जमा झाला होता, ते आम्ही जिल्हा स्तरावर मांडू. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल आमच्या स्तरावर. ते जे वैद्यकीय अधिकारी, इथे 2 वैद्यकीय अधिकारी आहेत. मागच्या 1.5 महिन्यापासून डॉक्टर गायकवाड आणि डॉक्टर रणसिंग हे आहेत. त्यापूर्वी डॉक्टर मुळे डॉक्टर होते, त्यांच्याकडे चार्ज होता, कारण ते आष्टी PSCचे MO आहेत. खरं तर ह्या PSCला कोणी नसल्यामुळे त्यांना इथे दिलेलं होतं. आता हे दोघे नवीन आलेले आहेत, त्यांचा चार्ज काढून यांच्यापैकी एकाला चार्ज देण्यात येईल, जो PSC सांभाळू शकतो व्यवस्थित. अशाबद्दल आम्हाला त्याबद्दल आत्तापर्यंत माझ्याकडे तरी काही तक्रार नाही. हो, 102 ही ॲम्ब्युलन्स जी आहे हे त्यांच्या समन्वयाने ते करत असतील PSC MOच्या, ते आम्हाला सांगता येणार नाही. परंतु 102 ही फक्त माता बाल संगोपनसाठीच डिझेल येतो आणि फार काही फंड येत नाही त्याच्या डिझेलसाठी. आम्हाला गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट टू गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ट्रान्सफरच्या आदेश आहेत, प्रायव्हेट टू प्रायव्हेट नाही. दरम्यान आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि आंदोलकांमध्ये काही काळ शाब्दिक चकमक झाली. मात्र चर्चेनंतर हे वातावरण शांत झालं. तर या 2 चिमुकलींच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते. गणेश कविटकर, C न्यूज मराठी, श्रीगोंदा. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.